Welcome, dear students. Today we are going to learn a very important topic of grammar, verb. Let us start from the definition. Students, let's try to understand the definition of verb. क्रियापद म्हणजे काय समजून घेऊयात. A word or group of words that shows action. क्रियापदाचे दुसरे नाव म्हणजे आपण म्हणूयात की ॲक्शन वर्ड किंवा क्रियादर्शक शब्द. What people or things do and what happens to them. म्हणजे सर्वसाधारणपणे लोक काय करतात किंवा त्यांच्या बाबतीत काय घडतं हे क्रियादर्शक शब्दातून व्यक्त केले जाते. त्यालाच आपण क्रियापद असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल राईट, फॉल, eat, etc. A verb may also describe a happening. क्रियापदाची दुसरी व्याख्या पण सांगता येईल की जो शब्द काय घडले हे सांगतो तो म्हणजे क्रियापद. It rained. A verb may also describe a state. क्रियापद हा असा शब्द असतो की जो स्थिती दर्शवितो किंवा स्थितीचे वर्णन करतो. She was unhappy. Verbs have different forms that show tenses, the time of the action to which the verb refers. क्रियापद हे वेगवेगळे काळ दर्शवण्याचे काम करतो किंवा कार्य करतो. वेगवेगळ्या वेळा त्यावेळेस घडलेल्या कृती दर्शवण्याचं काम हे क्रियापद करत असते. उदाहरणार्थ फ्युचर टेन्स, पास्ट टेन्स and present tense. Verbs have singular and plural forms only in case of present tense. क्रियापद हे एकवचनी किंवा अनेकवचनी रूपात असते जेव्हा ते वर्तमान काळ दर्शवते. फॉर एक्झाम्पल कम्स इन सिंग्युलर फॉर्म म्हणजेच वर्तमान काळी ही, शी, इट या एकवचनी कर्त्यानंतर क्रियापदाला एस प्रत्यय लागतो. ही कम्स, शी कम्स. तसेच कम हे मूळ क्रियापदाचे रूप तसेच राहते जेव्हा कर्ता हा अनेक वचनात असतो. फॉर एक्झाम्पल वी कम, दे कम. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखं आहे. नोट दॅट वी डू नॉट यूज सिंग्युलर फॉर्म्स विथ आय अँड यू. म्हणजेच आय आणि यू या सर्वनामांच्या पुढे येणाऱ्या क्रियापदाला एस प्रत्यय लागत नाही. Now let us learn about the types of verb. First, auxiliary verbs. Verbs that help to form tenses, moods and voices are called auxiliary verbs. For example, be, can, may, will, etc. The three most common auxiliary verbs which can stand alone in a sentence are forms of be, do and have. They are called primary auxiliaries. For example, we can say she is a student of class 8. He does his work well. I have a cold. या उदाहरणांवरून आपल्याला लक्षात येईल की ऑक्झिलरी वर्ब्स यामध्ये टू बीचे रूप किंवा
कॅन, मे, विल अशा प्रकारची क्रियापदे येतात. या सर्व क्रियापदांना प्रायमरी ऑक्झिलरीज असे म्हणतात. याची वेगवेगळी रूपे आपण पाहूया. फॉर्म्स ऑफ बी, टू बीच्या रूपांमध्ये एम, इज, आर, वॉज, वर, विल और शॅल, विल बी और शॅल बी इत्यादी येतात. फॉर्म्स ऑफ डू, डूची 3 रूपे आहेत. डू, डज, डिड. डू आणि डज वर्तमान काळात वापरतात आणि डिड हे क्रियापद भूतकाळात वापरले जाते. फॉर्म्स ऑफ हॅव, हॅव, हॅज, हॅड. हॅव आणि हॅज ही दोन्ही क्रियापदे वर्तमान काळात वापरली जातात आणि हॅड हे क्रियापद भूतकाळ दर्शवण्यासाठी वापरले जाते. There are other auxiliary verbs which do not stand alone in a sentence. They accompany main verb. These are called modal auxiliary verbs. क्रियापदाचा दुसरा प्रकार की जो वाक्यामध्ये मॉडेल ऑक्झिलरी वर्ब म्हणून येतो. त्याची उदाहरणे आहेत कॅन, कुड, शल, शुड, वुड, मे, माइट, ऑट, टू. याची उदाहरणे सांगता येतील. ही कॅन वर्क हार्ड, ही विल वर्क हार्ड, ही मस्ट वर्क हार्ड. क्रियापदाचा दुसरा प्रकार येईल ट्रान्झिटिव्ह वर्ब. Verbs that need an object are called transitive verbs. क्रियापद की ज्याला वाक्यामध्ये कर्माची आवश्यकता असते त्याला आपण म्हणतो ट्रान्झिटिव्ह वर्ब्स. फॉर एक्झाम्पल, he wrote a poem. Now students, here I have given you some sentences. You should underline the verbs in the following sentences. I think today you have understood the grammar topic verb. Thank you.